नमस्कार, मी ॲडव्होकेट DM दराडे. आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, 1 जुलै 2024 पासून काही कायद्यामध्ये बदल झाला. त्यातला एक कायदा म्हणतो CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड. त्याचा बदल होऊन त्याला आताचे सध्याचे नाव त्याचे BENSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असे नाव आलेले आहे. आणि त्याच्यानुसार थोडीफार आपल्या कायद्याच्या प्रोसिजरमध्ये पिनल दंडनीय प्रोसिजरमध्ये बी काही बदल करण्यात आलेले आहेत. तर आपण त्या बदलाच्या अनुषंगाने PCR आणि MCR म्हणजे काय, PCR चे पहिली पद्धत काय होती, आजची पद्धत काय हे बघणार आहोत. एखादा गुन्हा घडला, एखाद्या आरोपीला जर अटक केलं तर अटक कधी करायची, अटक केलं कधी म्हणायचं. पोलिसांनी ताब्यात घेणं गोष्ट आणि त्यांना अटक करणं गोष्ट वेगळी आहे. ताब्यात घेऊन एखाद्या दिवस विचारपूस करून पोलिसवाले सोडून देतात, पण ज्यावेळेस अटक केलं ते अटक केल्याच्या नंतर त्यांना BNSSच्या प्रोसिजरला समोर जावं लागतं. अटक करण्या अगोदर आरोपीला अटक करण्या अगोदर त्याचा अटक पंचनामा बनवावं लागतं. त्याच्या मित्राला नातेवाईकाला माहिती द्यावं लागतं. हे कायद्याने कंपल्सरी आहे. आणि अटक झाल्याची नोंद हे त्यांच्या पोलीस स्टेशनच्या रजिस्टरवर, चालू रजिस्टरवर घ्यावं लागते. मग अटक झाल्याच्या नंतर 24 तासापर्यंत त्यांना ठेवण्याची मुभा आहे. एखाद्या आरोपीला अटक केल्याच्या नंतर पोलीसवाले त्यांच्याजवळ 24 तास ठेवू शकतात. 24 तासच्या आत कोणत्याही जवळच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर करावं लागतं, असा नियम आहे. ह्या अनुषंगाने मी तुम्हाला MCR आणि PCR आणि MCR म्हणजे काय, पहिल्यांदा आपण PCR बघूया. तर खूप जणांमध्ये अशी भावना आहे की PCR म्हणजे हा पोलीसवाल्याला पूर्ण मारायचाच अधिकार आहे. PCR म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये मारझोडच करतात पोलिसवाले, असा त्याचा भाग आहे. तर PCR म्हणजे काय की पोलिसांना विचारपूस करण्यासाठी पोलिसाच्या ताब्यात दिली, त्याला म्हणायचं पोलीस कस्टडी. PCR म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड. तर ह्याला पोलीस कोठडी आपण असं म्हणतो, पोलीस कोठडी. तर पोलीस कोठडी एखादा आरोपी पोलिसांनी अरेस्ट केला, त्याला अरेस्ट दाखिल्याच्या नंतर तो 24 तासामध्ये त्या गुन्ह्याचा उलगडा होत नसेल आणि 24 असं पोलीसवाल्याला वाटलं की आता 24 तासाच्या त्या गुन्ह्याचा उलगडा होत नाही, पुरावे गोळा होत नाहीत, त्यावेळेस पोलीसवाल्यांनी सन्मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करतात आणि वाढीव कोठडीसाठी मागणी करतात. त्याला आपण PCR म्हणतो. मग वाढीव कोठडीची मागणी मंजूर झाल्याच्या नंतर त्याला PCR असं संबोधले जाते. समजा 2 दिवसाची, 4 दिवसाची, 5 दिवसाची कोठडी त्याला दिली, त्याला पोलीस कस्टडी रिमांड. पण बऱ्याच असं आपल्या लोकांचं म्हणणं आहे की पोलीस कस्टडी म्हणजे आमच्या लोकांना साहेब खूपच मारतात, त्यांना PCR भेटू दे नका, त्यांना MCR करा, PCR मध्ये खूप मारतात. पण तसं कायद्यानं कुठलाही पोलीसवाल्याला PCR मध्ये मारण्याचा अधिकार दिला नाही. जर त्यांनी नक्कीच तसे कृत्य केलं तर त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद होऊ शकतो. पण PCR म्हणजे त्यांना त्या गुन्हा घडल्याच्या अनुषंगाने आरोपीला विचारपूस करण्यासाठी दिलेली मुभा, आरोपीला विचारपूस करण्यासाठी त्यांच्या ताब्यात दिलेली व्यक्ती, त्या अनुषंगाने त्या आरोपीकडून माहिती घेऊन त्यांच्या विरुद्ध पुरावा गोळा करण्यासाठी मदत व्हावी म्हणून सन्मान्य न्यायालय हे PCR मंजूर करत असतं. पोलीस कोठडी पोलीसवाल्याला मंजूर करत असतं. तर आता ह्या कायद्यामुळे आपल्याला काय फरक पडला. आता खूप जणांच्या, आमच्या वकील बांधवामध्ये बी खूप संभ्रम निर्माण झाला आहे की पहिले 15 दिवस PCR मागत होते. 15 दिवसाचा PCR मागण्याचा पोलीसवाल्याला अधिकार होता. इनिशियल डेज ऑफ 15 डेज, पहिल्या 15 दिवसापर्यंत PCR मागण्याचा अधिकार होता. पण त्यानंतर पोलीसवाल्याला काय PCR मागण्याचा अधिकार नव्हता. एक्सेप्शनल कंडिशन नुसार 15 दिवसाच्या वरी PCR कुठे मागता जमत नाही. पण आता नवीन कायदा आला. नवीन कायद्यामध्ये BNSS मध्ये कायदा आला, त्याच्यामध्ये कन्फ्युजन वाढलं की कोणी म्हणायला लागलं की 60 दिवसाचा PCR घ्यायचा आहे पोलीसवाला अधिकाराला, कोणी म्हणायला लागलं 40 दिवसाचा PCR घ्यायचा पोलीसवाला अधिकाराला, असे म्हणायला लागलं. तर त्याचं मी एक स्पष्टीकरण देऊ इच्छितो. पहिले बी पोलीसवाल्याला 15 दिवसाचाच अधिकार होता. आज बी पोलीसवाल्याला 15 दिवसाचाच PCR मागण्याचा अधिकार आहे. पण फक्त एवढाच फरक आहे त्या दोन्हीमध्ये. पहिला तो CRPC नुसार होता तर इनिशियल 15 डेज त्यांनी 15 दिवसापर्यंत PCR मागायचं होतं. पण आता CRPC मध्ये बदल झाला आणि सेक्शन 187 सांगतं की जर एखाद्या गुन्ह्याची शिक्षा
10 वर्षाखालचे कमी असेल तर त्याला इनिशियली 40 दिवसामध्ये त्यांनी 15 दिवसाचा PCR मागावं. आणि ज्याला 10 वर्षाच्या वरून शिक्षा आहे, ज्याच्यामध्ये लाईफ इम्प्रिजमेंट आहे, 10 वर्षाच्या वरून शिक्षा आहे, अशा गुन्ह्यामध्ये त्यांनी 60 इनिशियली 60 दिवसामध्ये त्यांनी 15 दिवसाचा PCR मागावं. आता हे कोणत्यावर स्पष्ट होतं? कारण 15 दिवस त्यांनी कधी बी तुटक मागू द्या. समजा उदाहरणार्थ समजा आज एवढाच फरक झाला की एखादा गुन्ह्यात 10 वर्षाखालची कमी शिक्षा आहे आणि त्या आरोपीला कोर्टानं अगोदर 5 दिवसाचा PCR दिला, नंतर तो MCR झाला आणि लगेच बेल आउट झाला. त्याला बेलवर सन्मान न्यायालय सोडून बेल दाखल केली आणि बेलवर सोडून दिली. तर उरले त्याचे 10 दिवस. तर पोलिसवाल्याला एवढाच अधिकार याच्यानुसार प्राप्त झाला की हे नंतरचे 10 दिवस आहे ते इनिशियली 40 दिवसाच्या सुरुवातीच्या 40 तपासाच्या सुरुवातीच्या 40 दिवसाच्या आत ते कधी बी त्यांनी यूज करू शकतात जर त्यांना गरज वाटली तर. असं नाही की त्यांनी एकसारखं 40 दिवसापर्यंत PCR मागू शकतो. आता नियम काय आहे की 10 वर्षाखालच्या शिक्षेमध्ये 60 दिवसाच्या आत त्यांनी त्यांचा तपास पूर्ण करावा आणि सन्माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करावे. नाही तर ज्याची शिक्षा 10 वर्षापेक्षा जास्त आहे, जन्मठेप आहे, फाशी आहे, अशा केसेसमध्ये त्यांनी 90 दिवसापर्यंत हे दाखल करायला पाहिजे, दोषारोपपत्र दाखल करायला पाहिजे. ह्या नाहीतर 90 दिवसापर्यंत त्यांनी दाखल करायला पाहिजे. त्या 90 दिवसाच्या ह्याच्यामध्ये 60 दिवस अगोदर सुरूचे जे 60 दिवस आहेत त्याच्यामध्ये त्यांना 15 दिवसाचा PCR पार्ट मध्ये कधीही मागू शकतो. समजा उदाहरणार्थ 90 दिवसाचं त्यांचं तपास पूर्ण करायचा आहे, 90 दिवसात त्यांना चार्जशीट सन्माननीय न्यायालयात दाखल करायचा आहे आणि आरोपी हा सुरूला 10 दिवसाचाच MCR झाला. MCR झाल्याच्या नंतर त्यानं 60-70व्या दिवशी सन्माननीय न्यायालयातून त्यानं सुटला, बेलवर सुटला, तरी समजा उरलेल्या 5 दिवसाचा तपास जर यंत्रणेला वाटलं की याची आणखीन गरज आहे, न्यायालयात तसं पटवून दिलं तर आणखी तो 5 दिवसाचा PCR त्यांनी घेऊ शकतात. हा एवढा त्याच्यामधला फरक आहे. बाकी आता PCRचा अर्थ आता मी समजून सांगितलं. आता MCR म्हणजे काय? MCR कशाला म्हणला जातो? MCR म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड, PCR म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड. तर मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडला न्यायालयीन कोठडी असं म्हणलं जातं. न्यायालयीन कोठडी कधी दिल्या जाते? ज्या वेळेस पोलीसवाल्याचा तपास पूर्ण झाला. समजा पोलीसवाल्याने 5 दिवसाचा PCR मागितला, PCR पूर्ण झाला, सन्माननीय न्यायालयासमोर त्याला हजर केलं आणि परत त्यांनी PCR मागितला. दोन्ही वकिलामध्ये, सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलामध्ये युक्तिवाद झाला आणि कोर्टाला वाटलं की आता यांना PCRची गरज नाहीये, तर MCR केलं, म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला वाट लावली जाते. आता न्यायालयीन कोठडी म्हणजे काय? न्यायालयीन कोठडी म्हणजे जेल हे सन्माननीय न्यायालयाच्या निरीक्षणाखालीच चालतं. न्यायालयीन कोठडीची जागा म्हणजे जेल, PCRची जागा म्हणजे पोलीस स्टेशन. हे न्यायालयीन जे कोठडी आहे हे जेलच्या निरीक्षणाखाली चालतं आणि जोपर्यंत आरोपी बेल देत नाही तोपर्यंत आरोपी हा न्यायालयीन कोठडीमध्ये राहतो. न्यायालयीन कोठडी कधी संपत नाही जोपर्यंत त्याची बेल होत नाही किंवा बेल झाल्यावर बी त्याची पूर्तता करत नाही. आता एखाद्याची बेल झाली आणि त्याला जामीन द्यायला कोणी भेटत नसेल तर तो जोपर्यंत जामीन देणार नाही तोपर्यंत तो न्यायालयीन कोठडीमध्ये राहील. किंवा एखाद्याची बेल रिजेक्ट झाली, बेल दिलीच नाही, जोपर्यंत केस संपत नाही तोपर्यंत तो न्यायालयीन कोठडीमध्येच राहील. धन्यवाद.